नमस्कार. आपल्या मराठीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. एखादा माणूस जेव्हा बेताल बडबड करतो किंवा सर्वसाधारण ज्या पठडीमध्ये गोष्टी मांडल्या जातात तशा न मांडता उद्वेगाने काही वेळेला मनचा मीठ मसाला टाकून एखादी गोष्ट जेव्हा उंडारत लोकांना सांगत फिरतो तेव्हा त्या माणसाबद्दल आपण म्हणतो की याने उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. मराठी भाषेमध्ये हा थोडासा धडक देणारा जो वाक्यप्रचार आहे की उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि कालिदासाच्या काळामध्ये कालिदासालाही असंच काहीतरी समाजामध्ये निदर्शनास आलं असावं. त्याला अशी बेताल वक्तव्य करणारी माणसं भेटली असावीत आणि कालिदासाच्या प्रतिभेने याला एक नाव दिलं, अशिक्षितस्य पाटवम, म्हणजे अशिक्षित लोकांची तोंड पाटीलकी. काही वर्षापूर्वी पुण्याला एकदा गेलेले असताना तुळशी बागेच्या शेजारून जाताना तुळशीबागेच्या दारामध्ये एका छोटेखानी टेबलावर एक रामदेव बाबा म्हणून जे आहेत आणि त्यांनी जे काही पतंजली नावाचं प्रकरण सुरू केलेलं आहे त्या पतंजलीच्या उत्पादनाचा एक विक्रेता आपली उत्पादनं त्या समोरच्या छोटेखानी टेबलावर हारीने मांडून ठेवून आपल्या गळ्यामध्ये एक कर्णा म्हणजे ज्याला आपण स्पीकर म्हणतो तो लटकावून समोरच्या माईक मधून बोलून लोकांच्या समोर आपलं म्हणणं मांडत होता. म्हणजे समोर त्याच्या जे दात घासायची पावडर ठेवलेली होती त्याची त्याच्या पद्धतीने तो जाहिरात करत होता. आता जाता जाता ही जाहिरात जेव्हा माझ्या कानावर आली, म्हणजे करण्यामधून ओरडून तो लोकांना जे सांगत होता ते असं होतं की आमच्या या टूथ पावडर मध्ये म्हणजे दात घासण्याच्या पावडर मध्ये वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, कडुलिंब आहे, कापूर आहे, मीठ आहे, कोळसे आहेत, शेणी आहेत. आता जाताना हे सगळं माझ्या कानावर आल्यावर मी थोडासा चमकलो आणि पुढे 2 पावलं जाऊन थबकलो आणि त्याची ती घोषणा म्हणजे जाहिरात पुन्हा एकदा नीट ऐकायला लागलो. माझ्या पहिल्यांदी ऐकण्यामध्ये काही चूक झालेली नाही. ही ती जाहिरात म्हणजे त्याचं बोंबलणं दुसऱ्यांदा ऐकल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं, तो मी पहिल्यांदी जे ऐकलं होतं तेच सगळं सांगत होतं. एवढी एवढी झाडं, कापूर, मीठ, कोळसे, शेणी सगळं आमच्या या दात घासायच्या पावडरमध्ये सामील केलेलं आहे. आता हे सगळे पदार्थ, कापूर, कोळसे यांची त्याला असलेली जोड हे ऐकून माझ्या मनामध्ये एक चटकन विचार आला आणि परत 2 पावलं मागे येऊन मी त्या जाहिरात करणाऱ्याला जरा बाजूला त्याच्या कानाशी जाऊन सांगितलं की बाबा, तुझ्या या उत्पादनाने दात घासायचे की तोंडामध्ये यज्ञ करायचाय? तोंडामध्ये यज्ञ करायचाय असं विचारूनही त्याच्या चेहऱ्यावरची रेष काही हलली नाही आणि त्याच्यावरून मी कयास बांधला की याला नुसतं एक यादी देऊन बोमटायला पाठवलेलं आहे आणि मी यज्ञ का म्हणालो आणि या सगळ्या वस्तू यज्ञामध्ये लागतात ही गोष्ट याला जाणवलेली नाही. त्याची त्याला सुतराम म्हणावी अशी माहिती नाही. कालिदासाच्या भाषेमध्ये हे सगळं म्हणजे अशिक्षितस्य पाटवम. आयुर्वेदाचार्य आपल्या आजूबाजूला आजकाल जोरात फिरत आहे आणि मूळ प्रश्नाला जो एक संदर्भ असतो किंवा मूळ शब्दाचं जे त्या वाक्यामध्ये अर्थध्वनित करण्याची ताकद असते ती ध्यानामध्ये न घेता
आपल्याला लागेल तो अर्थ त्याच्यामधून काढून किंवा आपल्या डोक्यामध्ये जेवढी बुद्धी आहे तिला झेपेल तेवढाच त्याच्यातला अर्थ घेऊन जेव्हा लोक आपलं ज्ञान लोकांच्या समोर समाजासमोर एखाद्या माध्यमातून मांडायला सुरुवात करतात तेव्हा खरं तर माझ्यासारख्या माणसाला फार अवघड परिस्थितीला तोंड द्यायला लागतं. एकदा एका चॅनेलवरनं असे स्वयंघोषित आयुर्वेदाचार्य येऊन बसलेले होते. आयुर्वेदाची कदाचित त्यांच्याकडे जुजबी किंवा चांगल्यापैकी डिग्री असेल. त्यांनी 3-4 वर्ष कॉलेजमध्ये जाऊन तिथे जे काही रट्टा मारून पाठ करून घेतलेलं असेल ते परीक्षेमध्ये लिहून ते पासही झाले असतील. पण एकंदर त्यांची देहबोली, त्यांची चर्या, त्यांचं वागणं आणि विशेषतः बोलणं याच्यावरून 5 मिनिटांमध्ये मला अंदाज आला की बहुता या डॉक्टरांची स्वतःची प्रॅक्टिस काही चालत नाही आणि म्हणून ते आता वेगवेगळ्या माध्यमावरून आपलं ज्ञान पाजळायला लागलेले आहेत. कारण विषय असा होता की आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराची रचना त्याच्याबद्दल जे काही सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये सांगितलेले औषधोपचार याचे सांगड असा त्या मालिकेमध्ये किंवा टीव्हीवरून दिसणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा विषय होता. आता संस्कृतमध्ये जो आपण पोटामध्ये भूक लागली असं म्हणतो त्याला संस्कृतमध्ये अतिशय सुंदर शब्द आहे तो म्हणजे जठराग्नी. अग्नी पोटामध्ये जेव्हा प्रज्वलित होतो असं संस्कृतमध्ये विशेष सुंदर भाषेमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे आणि त्याला म्हटलेलं आहे जठराग्नी. आता या आयुर्वेदाचार्यांची म्हणजे टीव्हीवरून जे ज्ञानाचा सडा बाहेरच्या लोकांसाठी घालत होते त्यांची अशी बहुधा कल्पना झाली असावी की जठराग्नी म्हणजे खरोखरच आपल्या जठरामध्ये जसा आपण गॅस पेटवल्यावरती किंवा चूल पेटवल्यावर ज्वाळा उत्पन्न होतात, आग लागते, तसंच संस्कृतमध्ये त्यांच्या आयुर्वेदाच्या शिक्षकांनी जठराग्नी म्हणून जेव्हा शिकवलं तेव्हा तशीच काहीशी आग प्रत्यक्षात आपल्या जठरामध्ये लागते आहे असा त्यांचा समज झाला होता. आणि मी असं समजून घेण्याचं कारण म्हणजे त्याच्यावर त्यांनी पुढचं जे वाक्य सांगितलं त्यांनी सांगितलं की जेवणाच्या सुरुवातीला पाणी पिऊ नका कारण पोटामध्ये जो जठराग्नी असतो त्याच्यावर हे पाणी पडल्यावर तो विझून जातो. आता पोटामध्ये आपण तोंडावाटे जे पाणी प्राशन करतो ते पोटात जातो हे खरं आहे. पण त्यांच्या डोक्यामध्ये जठराग्नी म्हणजे प्रत्यक्ष भगभक्ती आग होती आणि म्हणून त्याने आपलं एक तत्वज्ञान ठोकून दिलं की आपण जेवणाच्या आधी पाणी प्यायलं तर त्या पाण्याने हा आतली आग विझून जाते आणि म्हणून जेवणाच्या आधी पाणी पिऊ नये. आता आयुर्वेद त्यांचं ज्ञान त्यांनी सांगितलेले औषधोपचार एकदा त्यांनी पाणी पित असताना पोटात पाणी गेल्यावर जठराग्नी म्हणजे आतली आग विझते हे सांगितल्यावर पुढचं उरलेली त्यांची मुलाखत किंवा तो कार्यक्रम ऐकण्याचं धाडस काही मला झालं नाही. आता आयुर्वेदासारखी जी शाखा आहे त्याच्यामध्ये ज्ञान नावाचं जे काही ठेवलेलं आहे ते अक्षरशः मोठ्या भांडारच आहे. पण कालमान परिस्थिती आणि शब्दांचे योग्य अर्थ लावून जो ते ज्ञान म्हणून ग्रहण करेल त्याला. आता या आयुर्वेदाच्या संबंधातले किंवा त्याच्या थोडीशी आसपास असणारी पूर्वीची एक गोष्ट मला फार आवडते. पूर्वीच्या मेडिकल कॉलेजमध्ये म्हणा किंवा त्या काळी जे आश्रम व्यवस्था होती त्या एका आश्रमामध्ये आयुर्वेदाचा अभ्यास केलेले एक ऋषी आपल्या विद्यार्थ्यांना या औषधोपचाराचं जे प्रशिक्षण म्हणजे मेडिकल नॉलेज देत होते त्यांच्या वेळची ही गोष्ट आहे.
समोरच्या विद्यार्थ्यांना काही वनस्पती, त्यांचे गुणधर्म असं सगळं वर्ष 2 वर्ष शिकवून झाल्यावर एक दिवस या ऋषींनी आपल्या समोरच्या मुलांना सांगितलं की या समोरच्या डोंगरावर जा, तास 2 तास तिथे घालवा आणि ज्या वनस्पतीचा औषधी उपयोग नाही अशा तुम्हाला वनस्पती मिळतील त्या घेऊन या. सगळी मुलं धावत डोंगराकडे सुटली. त्याने आपापल्या ज्ञानाप्रमाणे ती सगळी झाडं निरखून बघितली. आपल्या ज्ञानाप्रमाणे या झाडाचा काही औषधी उपयोग आहे की नाही हे ठरवलं. ज्या झाडाचा औषधी उपयोग आहे असं त्यांना वाटलं त्याने ते झाड सोडून दिलं आणि जे झाड औषधी उपयोगाचं नाही असं त्या झाडांच्या कधी पानं फुलं काटक्या घेऊन ही मुलं परत फिरली. आता ही 10-12 मुलं जी गेलेली होती त्यांच्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने त्याच्या वकुबाप्रमाणे त्याने ग्रहण केलेल्या ज्ञानाप्रमाणे कोणी 2, कोणी 4, कोणी 5, कोणी 8 अशा वेगवेगळ्या झाडांच्या सगळ्या फांद्या, पानं, फुलं आणलेली होते आणि त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी आणलेल्या झाडांचा औषधी उपयोग नाही. त्यांच्यामध्ये एकच मुलगा असा होता की जो पूर्ण डोंगर या सगळ्या मुलांच्या बरोबर फिरला, पण त्याने येताना एकही झाड किंवा त्याचं पान आणलं नाही. आता सगळ्या मुलांनी आणलेली झाडं दाखवून त्याचं काय जे पृथक्करण परीक्षण करायचं होतं ते या ऋषींनी करून झाल्यावर या शेवटच्या मुलाला जेव्हा विचारलं की बाळा तू काय आणलं, तेव्हा त्याने स्वच्छ सांगितलं की बाबा या सगळ्या डोंगरावर घनदाट जंगलामध्ये औषधी उपयोग नसलेली एकही वनस्पती मला दिसली नाही. आता जे शिकवणारे ऋषी होते तेही आश्चर्यचकित झाले. ते म्हणे बाबा या प्रत्येक औषध. आता हे ऐकल्यावरती जे शिक्षक होते त्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटलं आणि त्या आश्चर्याच्या भावात त्यांनी या मुलाला विचारलं की या झाडावर जेवढ्या केवढ्या वनस्पती आहेत त्या सगळ्यांचे औषधी उपयोग तुला माहीत आहेत का? त्यावर या मुलाने सांगितलं की गुरुजी या सगळ्या झाडांचे औषधी उपयोग मला नाहीत, पण प्रत्येक झाडाच्या शेजारी मी अशा जेव्हा जाऊन उभा राहत असे आणि मला वाटत असे की माझ्या माहितीप्रमाणे या झाडाचा काहीही औषधी उपयोग नाही, पण त्याच वेळेला मला दुसरं मन किंवा माझी बुद्धी टोचत असे. ती म्हणत असे की कदाचित तुला या झाडाच्या औषधी उपयोगाची माहिती नसेल. तू असं ठामपणे म्हणू नको की मला माहीत नाही म्हणून या औषधी झाडाचा काही उपयोगच नाही. आणि हा मुलगा म्हणजे मोठेपणी ज्याने चरक संहिता हा ग्रंथ लिहून आयुर्वेदामध्ये एक नवीन शाखा उघडली, तो चरक म्हणजे चरक ऋषी. आपल्या कल्पनेचे पतंग उडवणं, आपल्याला वाटेल त्या पद्धतीने कुठच्याही गोष्टीचा अर्थ लावणं आणि चरकासारखं झाडासमोर उभं राहून आपल्या अज्ञानाची कबुली आपल्याशीच देणं, या 2 गोष्टी अक्षरशः 2 ध्रुवावर नेऊन टाकाव्या अशा आहेत. त्या दोघांमध्ये इतकं अंतर आहे. आता यापैकी आपण कुठच्या बाजूला जायचं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, कारण आपण स्वतंत्र सार्वभौम देशाचे सुजाण नागरिक आहोत.